नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेसमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बीएससी अंतर्गत येणारा एक कोर्स पाहणार आहोत, जो आहे बीएससी इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. हा कोर्स काय आहे, म्हणजे याला बीएससी आयटी सुद्धा तुम्ही म्हणू शकता. याच्यामध्ये काय शिकवलं जातं, याचे कॉलेजेस कोणकोणते, सिलेबस काय, सर्व विषय आपण याच्यामध्ये पाहणार आहोत, म्हणजे सिलेबस सहित. तर हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर आता पाहूया की हे बीएससी आयटी हा कोर्स काय आहे आणि याच्यामध्ये काय शिकवलं जातं, मेनली फोकस कशावर केलं जातं. तर याच्यामध्ये नावच बघा, आयटी आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. सो याच्यामध्ये जे कॉम्प्युटरचे स्किल्स आहेत किंवा जे लँग्वेजेस असतात, जसं सी लँग्वेज आहे, त्याचबरोबर मॅथमॅटिकल इक्वेशन्स किंवा मॅथमॅटिक्स किंवा स्टॅटिस्टिक्स किंवा ह्या ज्या रिगार्डिंग गोष्टी आहेत कॉम्प्युटर रिलेटेड, या सर्व गोष्टींचा विस्तृत पद्धतीने अभ्यास शिकवला जातो. साऊंड्स लाईक इंजिनिअरिंग. तर तसंच आहे, पण हे जे आहे ते बीएससी म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स याच्यामध्ये अंतर्गत येणारा हा कोर्स आहे, जो आपण याची डिटेल माहिती पुढे पाहणार आहोत. आणि या कोर्सचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो. या कोर्ससाठी एलिजिबिलिटी काय आपण ते पाहूया. तर बघा, याच्यासाठी तुम्हाला ऍडमिशन जर घ्यायचं असेल, तुम्ही इंटरेस्टेड असाल, तर तुम्हाला 12वी पास आउट असणे गरजेचं आहे. असं का? कारण हा कोर्स जो आहे तो अंडर ग्रॅज्युएट डिग्री स्तरावरील कोर्स आहे आणि 12वी नंतरच तुम्ही डिग्री स्तरावरील कोर्स करू शकता. त्यासाठी आता ह्या कोर्ससाठी जे आहे ते तुम्हाला सायन्स या स्ट्रीम मध्ये पास आउट असणे गरजेचे आहे, विथ मिनिमम 55% मार्क. त्याच्यापेक्षा कमी असतील तर हे कॉलेज टू कॉलेज व्हेरी करतं, पण त्या कॉलेजशी संपर्क साधून तुम्ही विचारू शकता की ते तुम्हाला ऍडमिशन भेटेल का. पण मिनिमम 55% मार्क असतील तर कोणत्याही कॉलेजमध्ये तुम्हाला इझिली ऍडमिशन मिळून जाते. फक्त तुम्ही 12th पास विथ सायन्स विथ 55% मार्क्स मिनिमम याच्यामध्ये असले पाहिजे. तर याच्यामध्ये आपण आता ऍडमिशन प्रोसेस कशी होते ते पाहूया. तर गुरु नानक कॉलेज, पीएसजी, कॉलेज ऑफ आर्ट, अशा बऱ्याच कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटी आहेत महाराष्ट्रामध्ये आणि ॲज वेल एज महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आहेत. तिथे तुम्हाला हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो. याची ऍडमिशन प्रोसेस ऑनलाईन ॲज वेल एज ऑफलाईन पद्धतीने घेतली जाते आणि याच्यामध्ये मेरिट बेस्ड तसेच मार्कावर सुद्धा तुम्हाला ऍडमिशन मिळत जातं. मार्कावर कसं आहे तर बघा, 12वी मध्ये 55% मार्क असतील तर जे कोणतेही कॉलेज आहे महाराष्ट्रामधले जवळपास 99% कॉलेजेस तुम्हाला मार्क्सच्या बेसिसवर इझिली ऍडमिशन प्रोव्हाइड करून टाकतील. पण काही काही जे टॉप टियर कॉलेजेस असतात, जिथे हा कोर्स जो आहे तो बेसिकली त्यांचं मेन जे आहे टॉप मध्ये येतो किंवा टॉप टियर आहे, किंवा तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर कोणती युनिव्हर्सिटी चूज कराल तर तिथे तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. एंट्रन्स एक्झाम तुम्हाला पास आउट होऊन मेरिट मध्ये येणं गरजेचं आहे. तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जातं. तुम्हाला नंतर जर आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धत पाहिजे तर नंतर जसं मेरिटमध्ये येतील तर तुम्हाला जे डॉक्युमेंट आहेत ते तुमचे सबमिट करावे लागतात, ते व्हेरीफाय करावे लागतात. जे शॉर्टलिस्ट विद्यार्थी आहेत, लिस्टमध्ये नाव असेल, नंतर फी भरून तुम्हाला इझिली याच्यामध्ये जे आहे ते ऍडमिशन मिळून जाते. तर आपण आता याचा कालावधी पाहूया की कालावधी काय पाहायला भेटतो. पूर्ण कोर्स आपण पाहिला की काय शिकवलं जातं किंवा याची ऍडमिशन प्रोसेस कशी आहे. तर याचा कालावधी आता आपण पाहूया. तर ज्यावेळेस तुम्ही या कोर्सला ऍडमिशन घ्याल, याचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा कालावधी पाहायला भेटतो. या 3 वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतात आणि हा कोर्स जो आहे तो तुम्हाला रेग्युलर कॉलेजमध्ये फिजिकली जाऊन करावा लागतो. जसं लाईक अदर कोर्सेस असतात काही काही डिस्टन्समध्ये, तर हा कोर्स डिस्टन्समध्ये खूप कमी प्रमाणात किंवा नाच्या बरोबर अवेलेबल आहे. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर हा कोर्स रेग्युलर कॉलेजमध्ये जाऊन करा. ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेतात तर याच्यामध्ये तुम्हाला सेमिस्टर पद्धत पाहायला भेटते. सेमिस्टर तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतात. 3 वर्षामध्ये हे 6 सेमिस्टरही कंप्लीट होतात, म्हणजे एका वर्षामध्ये तुम्हाला 2 सेमिस्टर पाहायला भेटतात, ज्यामध्ये वेगवेगळे विषय आहेत ते आपण पुढे पाहूया. आणि ज्यावेळेस तुम्ही हे सेमिस्टर क्लिअर करतात, एक्झाम्स क्लिअर करतात, आफ्टर 3 इयर्स तुम्हाला याची डिग्री सर्टिफिकेट मिळून जाते, जे तुम्ही फर्दर स्टडीज मध्ये यूज करू शकता. तर आता आपण याचा सिलेबस पाहूया. तर ॲज आय सेड अर्लियर, तुम्हाला 3 वर्षाचा सेमिस्टर पद्धतीनं तुम्हाला हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो. आता या 6 सेमिस्टरमध्ये तुम्हाला कोणकोणते विषय शिकवले जातात तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये इंट्रोडक्शन टू इन्फॉर्मेशन थिअरी अँड ऍप्लिकेशन सॉल्विंग मेथॉडॉलॉजीज, त्याचबरोबर डेटा स्ट्रक्चर युझिंग सी लँग्वेज, कॉम्प्युटर फंडामेंटल्स, वेब प्रोग्रामिंग, डिजिटल कॉम्प्युटर फंडामेंटल्स, कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन्स, इमर्जिंग टेक्नॉलॉजी, सी प्रोग्रामिंग, प्रॅक्टिकल्स, त्याचबरोबर कंटेंट मॅनेजमेंट अँड डेटा अनालिसिस, डेटाबेस कन्सेप्ट, त्याचबरोबर सिस्टीम प्रोग्रामिंग ॲज वेल ॲज प्रॅक्टिकल्स ॲडमिनिस्ट्रेशन अँड टेक्नॉलॉजीचे, त्याचबरोबर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, प्रोग्रामिंग C++, ॲडव्हान्स डेटा स्ट्रक्चर,
त्या इलेक्ट्रॉनिक्स, त्याचबरोबर सॉफ्टवेअर टेस्टिंग, त्याचबरोबर कॉम्प्युटर ग्राफिक्स लॉजिक, डिस्क्रीट मॅथमॅटिकल स्ट्रक्चर, ऑपरेटिंग सिस्टीम्स, अशा वेगवेगळ्या विषयांचा तुम्हाला 3 वर्षामध्ये अभ्यास करण्यासाठी मिळतो. याच्या व्यतिरिक्त खूप सारे विषय आहेत, जेवढे मी सांगितले त्यापेक्षा 3 पट जास्त. ते कोणकोणते विषय आहेत विस्तृत पद्धतीने वाचायचे असतील, ॲज वेल ॲज कॉलेज लिस्ट कोणकोणती आहे, त्याच्यामध्ये फीस तुमच्याकडून किती आकारली जाणार आहे, म्हणजे पूर्ण 3 वर्षामध्ये तुम्हाला किती फीस लागेल, जॉब्स काय, जॉब रोल काय, त्याला पगार किती, म्हणजे तुम्हाला LPA लॅक्स पर ॲनम वार्षिक पगार किती मिळू शकतो, हे सर्व डिटेल जे आहे ती डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेली आहे, तिथं चेकआउट करायला विसरू नका. तर हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय, तर बघा, हा कोर्स केल्यानंतर पुढील खूप साऱ्या संधी अवेलेबल होतात, जसं की तुम्ही IT कन्सल्टंट, सॉफ्टवेअर डेव्हलपर, टेस्टर किंवा प्रोग्रॅमर अशा वेगवेगळे जे जॉब्स आहेत ते मिळवू शकता. साऊंड्स लाईक इंजिनिअरिंग, पण हा इंजिनिअरिंग नाही तर सायन्सच्या अंतर्गत येणारा कोर्स आहे, जो बेसिकली कॉम्प्युटरशी निगडीत आहे किंवा त्या अराउंडच हा सर्क्युलेट होत राहतो. त्याच्यामुळे तुम्ही जे आहे ते सध्या जे जग टेक्नॉलॉजीचं आहे त्याच्यामध्ये जॉब मिळवू शकता. ॲज वेल ॲज तुम्हाला गव्हर्नमेंट एक्झाम ज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जाता येतं. या एक्झाम सुद्धा तुम्हाला क्वालिफाय होऊ शकतात, कारण तुमच्याकडे डिग्रीचं सर्टिफिकेट येतं, पण तेव्हाच येतं ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स जो आहे तो कम्प्लीट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये संधी खूप साऱ्या आहेत. जर आपण फर्दर स्टडीज बघितल्या तर पुढे तुम्ही MSc सारखे जे पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस आहेत ते सुद्धा याच्यामध्ये जे आहे कम्प्लीट करू शकता आणि तुमच्या स्किल्स ज्या आहेत त्या एनहान्स करू शकता. तर आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडायला पाहिजे. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा विषय आवडतो, पण इंजिनिअरिंग मध्ये न जाता बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स म्हणजे सायन्स अंतर्गत BSc अंतर्गत हा कोर्स कम्प्लीट करायचा आहे, ज्यांना C++ लँग्वेज आवडते, ज्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा वेब डिझायनिंग आवडते, ज्यांना IT कन्सल्टंट बनायचं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी तुमची जर आवड असेल, तुम्ही त्यामधून येत असाल, तुम्ही हा कोर्स निवडायला पाहिजे. पुढे जाऊन तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे, अजून स्किल्स अनलॉक करायचे आहेत किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जॉब करायचा आहे, त्यासाठी डिग्री नेसेसरी आहे. आणि जर तुम्हाला टेक्नॉलॉजी आवड असेल, टेक्नॉलॉजीमध्ये जे जग सध्या टेक्नॉलॉजीचं आहे आणि भविष्य तेच आहे, तर तुम्हाला त्याच्यामध्ये करिअर बनायचं आहे, एक फ्युचर प्रूफ करिअर पाहिजे आहे, तर नक्की तुम्ही या कोर्सला जे आहे ते परस्यू केलं पाहिजे. तर मित्रांनो, या रिगार्डिंग तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. या कोर्सबद्दल वाचण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकला चेकआउट करायला विसरू नका. इतर कोर्स वाचायचे असतील तर आमचा studyflowcourses.in हे वेबसाईट सर्च करा विसरू नका. याच्यावर विस्तृत पद्धतीचे 10वी नंतर 12वी नंतर त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोर्स जे आहेत ते भविष्यात आम्ही टाकणार आहोत, त्याबद्दल सुद्धा तुम्ही माहिती रीड करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.